नमस्कार मंडळी, मी संतोष पडवा स्वागत करतो तुमचं बाबलॉन यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही पाहू शकता सकाळचे 5 वाजता आणि श्री भराडी देवी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांचे अंगणवाडी नगरी सहर्ष स्वागत। आम्ही भराडी मातेच्या दर्शनासाठी जत्रोत्सवात आणि आज दिनांक 22 फेब्रुवारी आज भराडी मातेच्या जत्रोत्सवाचा आज आम्ही घराकडून जवळजवळ सकाळीच 4 वाजता बाहेर पडलो आणि आमच्या वाट्या भेट्या पण होत्या आणि त्यामुळे आम्हाला एक अर्धा तास लागला, अर्धा पाऊण तास। आणि आता आम्ही दर्शनासाठी जातो मंदिरात। चला तुमचा आम्ही भराडी मातेचा जत्रोत्सव दाखवला आणि त्यानंतर सकाळची वातावरण एकदम भक्तिमय वातावरण आपल्याला बघून मिळालं। त्याला मंडळी आपण आता दर्शनासाठी जाऊया मंदिरात। तर मंडळी तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण आणि पूर्णपणे धुके असा, त्याच्यामुळे तुमका जरा ब्लर दिसता। सकाळी किती गर्दी आहे 5 वाजता। महाराष्ट्र राज्य ग्रामीण लोक या दर्शनाचं भराडी मातेच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सहकार्याने महिला बचत गटांच्या उत्पादित मालांचे प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम। तर मंडळी बघूया आपण आपल्या भाविकांनी बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन बचत गटाच्या उत्पादित मालांची खरेदी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार्य करावं। खास मुंबईकरांसाठी काजूगर, कुळीच पीठ, तांदूळ, नाचणी पीठ, मालवणी मसाला, कोकम आगळ, कोकम शोध, आवळा सरबत, मँगो पल्प, आंबा पोळी, सांडगे, मिरची, खाजे, लाडू, पापड, कलिंगड, गावठी मध या वस्तू स्टॉलवर उपलब्ध। बघू शकता महिला स्वयं स्टॉल लागलेले आहेत। आपण आता आतमध्ये जाऊया, बघूया काय काय स्टॉलमध्ये शोभेच्या वस्तू, रेडीमेड कपडे, आयुर्वेदिक औषधे इत्यादी मालवणी पदार्थ या बचत गटांच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत। तुमच्या सर्व प्रकारची मातीची भांड्या, सुशोभित आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करा। जत्रेची खरेदी उन्हात फिरून न करता बचत गटाच्या स्टॉलवर सावलीत करा। भाविकांना विशेष सूचना, आपले मोबाईल, मौल्यवान वस्तू तसेच लहान मुलांना सांभाळा। हँडक्राफ्ट सर्व वस्तू मैदान वर्गाकडून बनवून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्तीसाठी उपलब्ध झालेले आहेत। जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावा। आपल्या ठेवींना विमा संरक्षण, मोबाईल, रुपे डेबिट कार्ड, QR कोड, मायक्रो ATM, पॉज मशीन, UPI या बँकेच्या विविध आणि वातावरण वा खूप नयनरम्य असा, सुंदर आणि भक्तिमय। आता बघतो आमका किती वेळ लागता खाली मंदिरापर्यंत जाऊपर्यंत। म्हणजे चला आम्ही लाईनीसाठी येतो। हो ते चिंद्रात होतं। तर बघा मंडळी, आम्ही आता लाईनीच्या उभे राहासाठी इलो। आम्ही आता लाईनीत उभे राहासाठी इलो दर्शनासाठी। आणि सकाळची गर्दी तुम्ही बघू शकता, अशी पूर्वी राऊंड मारूचा पडतला, आता गर्दी नाही म्हणून। तर मंडळी तुमका दाखवते मी आता, कारण लाईन गर्दी तशी कमी आहे, पण बघूया आमका किती वेळ लागता म्हणून दर्शनासाठी। तर तुम्ही यासाठी नियोजन बघू शकतास कशा प्रकारे केलेलं। मंडळी प्रसाद वाटप खाली बघू शकता तुम्ही।
मंदिराचा दरवाजा दर्शन घेऊन तो आपण बघतोय ना. आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, त्याच्यासाठी आम्ही काय फोटोग्राफी करू नये किंवा CCTV पण त्या मंदिराचा तुम्ही पाठचा भागात बघू शकता कशा प्रकारे तो त्यासाठी. आणि आता आम्ही आमचं दर्शन घेऊन मग वाटता 6 वाजले, म्हणजे अर्ध्या तासात आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही प्रसाद घेतो. तर मंडळी यासाठी तो मंदिराचं बघू शकतात आणि कशा प्रकारे नियोजन पूर्णपणे मंडळी आहे. प्रसादीचा वाटप होता त्या अंगणवाडीचा दत्ता आणि तुमच्यासाठी 1973 मंडळी तुम्ही बघू शकता. जो रोड कुठून येता तो मसुरा मार्गे आणि जो रोड आपण वरणा बघतो इलो तो बागायत मार्गे. असं 2 रस्ते होते मंदिराकडे येण्याचे. तर चला आपण आता कमी पुढचं दाखवतो. तुमका सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष चोख आपली सुविधा मार्गत असतात, कायमस्वरूपी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. तुम्ही आहे लोखंड बाजारपेठ अंगणवाडी वारसोत्सव. तर मंडळी तुम्ही हे सगळे वस्तू बघतात ते सगळं किती उपयोगी आणि लोखंडी जे अवजार असतात की यासाठी मोठ्या प्रमाणात जत्रोत्सवात उपयोग येतात. आणि एक प्रकारे आपण या जत्रोत्सवात बघलं होतं लोक म्हणजे खूप खरेदीची आतुरता असतात लोकांपाशी सर्व गोष्टींची. त्याच्यासाठी लोक 1 वर्षभराची अशी वाढ बघतात मोठ्या जत्रोत्सवाची. तर इकडे बघू शकता तुम्ही सर्व प्रकारे विकू केलेले मोठ्या प्रमाणात. तर मंडळी बघू शकता तुम्ही सकाळचा जत्रोत्सवातील एक स्वरूप आणि पूर्णपणे तशी शांतता. आणि जर तुम्ही नंतर याच्यात एक 12च्या नंतर सर्व तुमका चालू झालेला दिसतला. सर्व स्टॉल बिल ते सगळे ओपन झालेले असतील, लाईट वेट सर्व व्यवस्थित. आता मी परत घरात चाललो आणि तुम्हाला दाखवतो मी पार्किंगची व्यवस्था यावर्षी कशी आहे. यासाठी बघू शकता तुम्ही पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे तुम्ही मंडळीनं खूप मोठ्या प्रमाणात. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, सकाळची तुम्ही बघू शकता पार्किंग पूर्णपणे अशी दिसतं आपल्याला एकदम खाली. आणि आता थोड्या वेळानं तुमका बघू मिळते पूर्णपणे सगळं भरगच्च भरलेला दिसतात पार्किंगचा. आणि हवे पण तुम्ही बघू शकता हेलिकॉप्टरला उतरता कारण. तर म्हणजे आता आम्ही 7 वाजेपर्यंत जत्रोत्सवात फिरत होतो आणि आता आम्ही चाललो घरात. तर पाठीमागे पण तुम्ही बघू शकतास की अंगणवाडीच्या जत्रोत्सवास खूप मोठ्या महाराष्ट्रातील नेते मंडळी तसेच सेलिब्रिटीची उपस्थिती असतात. आणि त्यासाठी तुमका हेलिकॉप्टर उतरण्यासाठी तर सर्कलसुद्धा केलेली असा, जागा तयार केलेली असा. आणि तर मंडळी सिंधुदुर्गातली लोक अशा मोठ्या जत्रोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. तर लोकांका खूपशी खरेदी करूची असता आणि एक जत्रोत्सव असो एक पर्याय असा की त्याच्यात खूपशी लोकांका खरेदी करूसाठी पर्याय उपलब्ध असतात. त्याच्यामुळे लोक अशी वर्षभराची वाट बघतात. सिंधुदुर्गातले 2 मोठे जत्रा कुणकेश्वर आणि अंगणेवाडी आणि मोठ्या प्रमाणात जत्रोत्सवात लोक आपला आनंद घेत असतात.
तर चला मंडळी, आता आमची काय जास्त खरेदी नव्हती त्याच्यामुळे आम्ही आज सकाळचेच दर्शनासाठी भेट दिलो. भराटीमध्येच्या दर्शनासाठी गेलो होतो.